नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण इयत्ता 10वीचा गणित विषयाचा गणित भाग 1चा दोन चलातील रेषीय समीकरण या प्रकरणातलं पहिलं पार्ट आपण बघणार आहोत. आता बघा, दोन चलातील रेषीय समीकरण हे आपण मागच्या इयत्तेत थोड्याफार प्रमाणात पाहिलेलं आहे. थोड्याफार प्रमाणात म्हणण्यापेक्षा बरंचसं पाहिलेलं आहे. आता या वर्षीसुद्धा आपल्याला हे अभ्यासायला आहे. बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो. बघा, एखादं समीकरण तुम्हाला दिलं जातं. समीकरण देताना जनरली काय करता बघा, आता हे खाली समीकरण दिलेलं आहे बघा, तुम्हाला 3x + 4y + 12. आता 3x - 4y + 12 हे जे समीकरण आहे, या समीकरणामध्ये हे जे दोन चल आहे, इथे चल बघा तुम्ही, मी त्याला ग्रीनने अंडरलाईन करतो. हे दोन चल आहे, या दोन्ही चलांची जी कोटी असते म्हणजे यांच्या डोक्यावर जी संख्या असते, जसं आपण वर्ग लिहितो, घन लिहितो, ही जी संख्या असते ही नेहमी 1 पाहिजे असते. म्हणजे 1 ह्याची कोटी असली पाहिजे, ही आपली पहिली कंडिशन आहे. नंतर चलाचा जो काही सहगुणक असेल तो सहगुणक, आपली कंडिशन असेल समजा x आहे, याचा सहगुणक आपल्याला 0 नको, मग तो काही चालेल, तो -1 चालेल, -4 चालेल, तो 0.000001 चालेल, पण तो नुसता 0 मात्र आपल्याला चालणार नाही. मग तो x च्या बाबतीतही तेच कंडिशन आहे आणि y च्या बाबतीत सुद्धा आपल्याला तो 0 नको. ही एक कंडिशन तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे. मग याच्यावरनं आपल्याला खाली काही त्यांनी फिल इन द ब्लँक्स दिले आहे, सारणी पूर्ण करायला लावलेली आहे. ती सारणी आपण इथं पूर्ण करूया. बघा, तुमच्यासमोर सारणी आहे, समीकरण तुमच्यासमोर दिलेलं आहे. समीकरण 4m + 3n = 12. तर हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. तर हे आहे का, तर m ची कोटी 1 आहे आणि m च्या अगोदर म्हणजे त्याला कशाने 0 ने गुणलेलं नाही, म्हणजे त्याची किंमत 0 नाहीये. नंतर n ला 0 ने गुणलेलं नाही, म्हणून हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे, ही कंडिशन. दुसरं, 3x² आपल्याला कोटी 1 लागते. इथे याची x ची कोटी 2 आहे, म्हणजे पुढच्या समीकरणाकडे पाहायची मला गरज नाही. मी इथे म्हणतो हे रेषीय समीकरण नाही. ओके, वर्गमुळात 2x - वर्गमुळात 2y हे रेषीय समीकरण आहे. कोटी 1 आहे, इथपर्यंत आपल्याला मान्य आहे, बरोबर. नंतर संख्येला म्हणजे x ला आणि y ला 0 ने गुणलं नाही, म्हणजे त्याची 0 ही किंमत नाही आहे, म्हणजे हे आपल्याला चालेल. इथे बघा, आता चौथं, 0x + 6y - 3. आपल्या नियमानुसार x हा 0 नको. आता 0 ने x ला गुणल्यावर हे 0च होणार आहे. मग हे एक सामायिक समीकरण म्हणजे दोन चलातील रेषीय समीकरण नाही, हे मी इथे नाही म्हणतो. 0.3x चालेल अधिक 0y नाही चालणार, 0 ने गुणले नाही चालणार बाबा, म्हणून हे रेषीय समीकरण नाही. आता 4/x + 5/y. आता तुम्ही म्हणाल की याची कोटी 1 आहे, याला 1 ने गुणलेलं आहे, 0 नाही इथे कुठे, पण जर याची जागा आपण बदलली तर ती वजा होईल, म्हणून हे रेषीय समीकरण नाही. कळतंय. सातवं बघा, 4xy - 5y - 8 = 0. हे रेषीय समीकरण आहे का, नाही. इथे xy आला, आपल्याला नाही चालणार, मग हे रेषीय समीकरण नाही. म्हणजे याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज बांधता येतो की रेषीय समीकरण आहे की नाही हे आपल्याला आयडेंटिफाय करता येईल. इथे मी एक पेज काढून ठेवले तुमच्यासाठी. बघा, रेषीय समीकरण एक सामायिक रेषीय समीकरणे, सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. बघा, जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असं म्हणतो. आता मागच्या इयत्तेत आपल्याला या प्रकारचे गणित होते. 5x - 3y = 8. मी समीकरण पहिले तुमच्यासाठी इथे लिहून घेतो, कारण की तिथे सोडवून दिलेले आहे त्यांनी, आपण आपल्या पद्धतीने सोडवू. 5x - 3y = 8 समथिंग असंच होतं ना, 5x - 3y = 8. हां, बरोबर. आणि दुसरं आहे त्याच्यातलं 3x + y = 2. बरं, ठीक आहे. 3x + y = 2. चला, आता मी हे समीकरण तुमच्यासाठी सोडवतो ॲक्च्युली, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली समजेल की आपण हे समीकरण कसं सोडवणार आहे. ॲक्च्युली कसं आहे, मागच्या वर्षी आपण सोडवलेलंच आहे. बघा, याला मी म्हणतो समीकरण 1 आणि याला म्हणतो समीकरण 2. आता इथे जर तुम्ही हे समीकरण 2 पाहिलं आणि समीकरण 1 पाहिलं, याचं फक्त y जो चल आहे, या चलाच्या संख्या बघा, सहगुणक बघा, इथे 3 आहे, इथे काहीच नाही आहे. चिन्हांचा विचार आपण आता करत नाही, फक्त तुम्ही सहगुणक याचा काहीच नाही, जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है.
असं लक्षात ठेवायचं फक्त. मग याचा एक सहगुणक आहे, याचा 3 सहगुणक तर आहेच पहिल्या समीकरणाचा. मी इथे लिहिताना लिहितो समीकरण 2 ला, हे जे दुसऱ्या नंबरचं समीकरण आहे, 3 या संख्येने गुणायचं. 3 ही जी काय आहे संख्या आहे, 3 ने गुणू. ओके, मग आता मी समीकरण 2 पहिल्यांदा लिहून घेतो. 3x अधिक y बरोबर 2. याला मला कशाने गुणायचंय? 3 या संख्येने गुणायचंय. मग 3 ने गुणतोय मी. मग आता काय होईल बघा, 3 ने 3 गुणलं, 3 गुणिले 3 9. 9x अधिक तिनाची जी चिन्ह आहे ते काहीच लिहिलेलं नाही आपण, म्हणजे अधिकचं चिन्ह आहे हे असं कन्सिडर करतोय. मग 3 ने y ला गुणलं तर काय होईल? 3y बरोबर 3 दुने 6. हे झालं समीकरण 3. आता लक्षात घ्या, समीकरण आपण हे 2 समीकरण बघू. समीकरण 3 आणि समीकरण 2 सॉरी समीकरण 1 समीकरण 1 आणि समीकरण 3 या दोघांचा विचार करू. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 चा विचार कसा करणार बघा आपण. पहिल्यांदा मी समीकरण 1 आणि 3 चे दोघी y जे आहे त्या y या संख्या ज्या आहे यांचे सहगुणक बघतो. इथे 3y आणि इथे वजा 3y. म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की दोघांचे चिन्ह वेगळे आहे पण दोघांच्या संख्या मात्र सारख्या आहे. मग मी लिहिताना इथे काय लिहितो बघा, समीकरण 1 व समीकरण 3 ची बेरीज करू. समीकरण 1 काय आहे? 5x वजा 3y बरोबर 8. हे समीकरण 1 लिहिलं. आणि 9x अधिक 3y बरोबर 6. बेरीज करायची म्हणजे कोणाचं चिन्ह बदलायची गरज नाहीये, किंवा समीकरण 1 मध्ये समीकरण 3 मिळव असंही तुम्ही म्हणू शकता. आता बेरीज करतोय आपण इथे. मग 5x अधिक 9x म्हणजे किती झाले आपल्याला? तुम्हाला हे दिसत नसेल कदाचित, थोडंसं वर करतो. 5x अधिक 9x म्हणजे झाले 14x अधिक, आता इथे बघा वजा 3y अधिक 3y गेले, शून्यच उत्तर येणार आहे. इथे आले 0 बरोबर 8 अधिक 6 14. ओके, आता 14x बरोबर 14. 14 ने x ला गुणलेला आहे. इकडे गेल्यावर बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर तो भागिले होईल. म्हणजे काय? x बरोबर 14 छेदी 14. 14 1 14 म्हणजे x ची उकल आपली काय आली? 1 आली. आता ही जी संख्या आली आहे x बरोबर 1, ही मी काय करतो, मी समीकरण 1 किंवा 2 या दोघांपैकी एका ह्याच्यात टाकता येईल आपल्याला. मग मी इथे लिहितो x बरोबर 1 समीकरण 1 मध्ये टाकू. आता समीकरण 1 लिहून घेतो. 5x वजा 3y बरोबर 8. हे समीकरण 1 झालं. 5x म्हणजे 5 गुणिले x. x ची किंमत आपल्याला माहिती 1 आहे. मग 5 1 किंवा मी नुसता 1 लिहितो कारण की त्याचं ऑलरेडी चिन्ह प्लसच आहे. वजा 3y बरोबर 8. 5 1 5 वजा 3y बरोबर 8. हे बरोबर आहे, बरोबर 8. आता वजा 3y बरोबर हे 5 इकडे अधिक आहे. याच्या अगोदर काय चिन्ह आहे? तर काहीच नाही, म्हणजे अधिकाचं चिन्ह आहे. हे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होईल? तो वजा होईल. मग 8 वजा 5 मग वजा 3y बरोबर 8तनं 5 गेले 3. हे उत्तर काय आलं? 3 हे आलं. मग आता वजा 3 ने y ला गुणलेलं आहे. वजा 3y म्हणजे वजा 3 गुणिले y असा अर्थ होतो. मग वजा 3 हे मी चिन्हासहित त्या बाजूला घेऊन जातो. मग ते कसं होईल? y बरोबर 3 छेदी वजा 3. 3 1 3. मग y ची किंमत आपली खरं काय येते? 1 छेदी वजा 1. याचाच अर्थ काय? y बरोबर वजा 1. छेदात 1 लिहिला काय नाही लिहिला काय फरक पडत नाही. मग आपल्याला दिलेल्या समीकरणाच्या उकल, दिलेल्या समीकरणाच्या उकल आपल्या काय आल्या? x आणि y ह्याच्या किमती आल्या. ह्याच्या काय आल्या? मग x बरोबर आलं 1 आणि y बरोबर आलं वजा 1. म्हणजेच काय आलं? xy ची किंमत आली आपली 1 आलं 1 आणि वजा 1. हे आपलं समीकरण 1 ची आपली आलेली ही किंमत आहे. म्हणजे हे उदाहरण आपण या पद्धतीने इथे सोडवलेलं आहे. आता
याचा जो पुढचा पार्ट आहे आपण तो पण बघणार आहोत. सगळ्यांनी थोडं लक्ष द्यायचं, म्हणजे जेणेकरून तुमच्या ह्या कन्सेप्ट ज्या आहे ह्या क्लिअर होतील. भविष्यात तुम्हाला क्लास लावायची गरज पडणार नाही. रेग्युलर तुम्ही माझे जर व्हिडिओ पाहिले तर ह्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम सोप्या मी करून देणार नक्कीच आहे, असं मला तरी वाटतं की माझ्यामुळे ह्या गोष्टी तुमच्यासाठी नक्कीच सोप्या जातील. ठीक आहे, चला हे मी पुसत नंतर बसेल, आपण पुढचा पार्ट बघूया. आता दुसरं गणित बघा, ह्याच्यामधलं हे सोडवून देत नाही मी, हे ऑलरेडी सोडवलेलं आहे यांनी. आपण ते गणित फक्त बघूया. दुसरी रीत आहे 5x, म्हणजे याचीच दुसरा प्रकार आहे 5x - 3y = 8 आणि 3x + y = 2. समीकरण 2 वरून y या चलाच्या किमतीत x या चलाच्या रूपात लिहू. आता रूपात लिहू म्हणजे काय तर बघा, इथे y = 2 - 3x हे तिसरं समीकरण झालं. आता ही झाली y ची किंमत. इथे तुम्हाला हे जे समीकरण भेटतंय ना, ही झाली y ची ॲक्च्युअल किंमत. आपण कन्सिडर काय केलं तर हे y जे होतं हे इथे ॲज इट इज ठेवलं. 2 इथे जसा होता तसाच राहू दिला. हा 3x इकडे घेऊन आला. इथे अधिक 3x होता, इकडे गेल्यावर वजा 3x झाला तो. मग ही झालं समीकरण 3. आता ही जी किंमत होतो, ही मी माझ्या म्हणण्यानुसार काय आणतो, ही y ची किंमत झाली पूर्णपणे. ही किंमत आता मी समीकरण 1 मध्ये टाकतो. बघा 5x - 3y = 8, म्हणजे 5x - 3 हा जो y आहे या y च्या ऐवजी ही किंमत टाकली. मग 2 - 3x ही किंमत जी आहे इथे टाकून दिली. मग 5x - 3 कंसात 2 - 3x = 8. मग 5x म्हणून 5x - 3 × 6 3 त्रिक 9, म्हणजे ही जी वजाचं चिन्ह आहे ही मधल्या प्रत्येक संख्येला जाईल, कंसातल्या प्रत्येक संख्येला जाईल. मग हे झालं -6x + 9x. हे इथे अधिक 9x का आले तर हे जे वजाचं चिन्ह आहे हे मध्ये गेलं. मग 5x - 6 + 9x = 8. आता 5x + 9x 14x आलं. आपल्याला मागच्या आपण जे प्रकरण सोडवलं त्यातही, सॉरी जे उदाहरण सोडवलं त्यातही आपल्याला हेच उत्तर आलं होतं 14x - 6. आता हे -6 मी बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे घेऊन जातो, मग ते वजाचे होतील अधिक. मग 14x = 8 + 6. मग आता इथे बघा 14x = 14 म्हणून x ची किंमत किती आली, 1 आली आपली. x ची किंमत ही 1 जी आलेली आहे. आपण जे समीकरण तयार केलं होतं, दुसरं जे समीकरण होतं त्याचा आपण y कन्वर्ट केला होता, सॉरी x ट्रान्सफर केला होता सेकंड साईडला. तर आता y त्याच्यामध्ये आपल्याला ही किंमत टाकायची. मग x = 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकू. तिसऱ्या समीकरणात टाकली म्हणून y = 2 - 3x. x ची किंमत 1 आली आहे म्हणून 3x म्हणजे काय 3 × x. मग y = 2 - 3 × x म्हणून y = 2 - 3. 3 × 3च होता, त्याच्यात काही बदल नाही होणार. म्हणून y ची किंमत काय आली -1, म्हणजे x = 1 आणि y = -1 ही उकल आहे असं आपल्याला इथे म्हणता येतं. लक्षात येते तुमच्या. आता पुढचा जो प्रकार आहे आपल्याला सोडवायचा आहे, इथल्या इथे सोडवायचा आहे. चला आपण हा सोडवून घेऊ प्रकार. 3x + 2y = 29 आणि 5x - y = 18. आता या ठिकाणी बघा 3x + 2y = 29 याला म्हणतो आपण समीकरण 1 आणि 5x - y = 18 याला म्हणतो आपण समीकरण 2. दिलेली समीकरणे y या चलाचा लोप करून सोडवा. त्यासाठी खालील चौकटीत योग्य संख्या लिहा. समीकरण 2 ला 2 ने गुणू. आता त्यांचं म्हणणं काय, समीकरण 2 ला 2 ने गुणू का तर इथे y चा सहगुणक 2 आहे आणि इथे y चा सहगुणक काहीच नाहीये, म्हणजे -1 आहे, 1 आहे आणि त्याचं चिन्ह वजा आहे, म्हणजे -1 हा त्याचा सहगुणक झाला. म्हणून त्यांनी काय सांगितलं की इथे 2 ने गुणून पाहू. मग आता इथे 2 लिहितो मी. बघा 5x × 2 वजा y × 2 18 × 2. मग 10x 5x × 2 म्हणजे 10x वजा y × 2 म्हणजे वजा 2y बरोबर 18 × 36. इथे आला 36 ही संख्या. आता पुढचं बघा 3x + 2y = 29. यामध्ये समीकरण 3 मिळवू, म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 3 यांची आपण इथे बेरीज करणार आहोत. मग 3x + 2y = 29 अधिक 10x समीकरण 10 तिसरं 10x वजा 2y वजा हे चिन्ह त्यांनी ऑलरेडी दिलेले आहे, आपण सेपरेटने लिहायचे. वजा 2y अधिक 36. आता इथे बघा 3x अधिक 10x म्हणजे काय तर 13x वजा अधिक 2y वजा 2y गेले. इथे ऑलरेडी आपल्याला 0 येणार आहे. इथे तुम्ही वजाचं चिन्ह लिहा, अधिकाचं चिन्ह लिहा, काहीही फरक पडणार नाही कारण की हे ऑलरेडी 0च आहे. आता 29 अधिक 36 9 अधिक 6 7 म्हणजे 17 झाले. ओके बरोबर, सॉरी 9 अधिक 6 5 इथे 5 येतील, सॉरी 15शी 5 हातचा आला 1 3 आणि 3 6 65.
आता 3x या ठिकाणी बघा, सॉरी 13x, 13x बरोबर 65 म्हणजे काय, x बरोबर 65/13 म्हणजे 13 ने ह्याला भाग द्यायचा आहे, 13 ने ह्याला x ला गुणलेलं होतं, इकडे आल्यावर भागिले, 13 × 13, 13×5 = 65, म्हणून x ची किंमत काय आली 5. आता x ची जी किंमत आलेली आहे आपली, ती किंमत म्हणजे x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. थोडंसं मला या बाजूला मी झूम करतो म्हणजे तुम्हाला दिसायला सोपं जाईल. हां, x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू म्हणजे 3x + 2y बरोबर 29, म्हणून 3 गुणिले x ची किंमत 5 आहे, ती समीकरण 1 मध्ये ठेवू म्हणजे 3 गुणिले 5 + 2y बरोबर 29, 3×5 = 15, 15 + 2y बरोबर 29, म्हणून 2y बरोबर 29 - 15. ह्या 15चं चिन्ह इथे अधिक होतं, बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे इकडे आल्यानंतर ते झालं वजा, म्हणून 2y बरोबर 29 - 15 म्हणजे 29 मधनं 30 मधनं 15 गेले तर 15 उरले, 29 मधनं मग 14, मग 2y बरोबर 14, म्हणून 2y बरोबर 14 आहे तर y बरोबर 14/2, कारण की 2 ने y ला गुणलेलं होतं, बरोबरच्या चिन्हाच्या इकडे आल्यानंतर तो भागिले, बेकबे बेसाती 14, म्हणून y ची किंमत किती आली आपली 7 ही आली. म्हणून दिलेली उकल x आणि y ही उकल काय, तर x ची किंमत आपली आली होती, माझ्या मते मी विसरलो आता, x ची किंमत किती आली होती 5, सॉरी, x ची किंमत आली होती 5 आणि y ची किंमत आली होती 7. हे आपण ह्या पद्धतीने गणित सोडवलेलं आहे. आता पुढचं जे उदाहरण आहे हे पण आपल्याला मागच्या वर्षी आपण अभ्यासलेलं होतं, एक थोडासा सारांश घ्यायचा का आपण, किंवा मग पुढच्या ह्याच्यात आपण हे जे सराव संच 1.1 आहे याच्यामध्ये आपण हे सोडवणारच आहे, त्या प्रकारचे गणित सोडवून घेऊ आपण ते नंतर. बघा, खालील कृती पूर्ण करून एक सामायिक समीकरण सोडवा. आता हे जे एक सामायिक समीकरण आहे हे मी तुमच्यासाठी सोडवतो. पहिले बघा, 5x + 3y = 9 समीकरण 1 आणि 2x - 3y = 12 समीकरण 2. समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करू. इथे मी बेरीज का केली तर लक्षात घ्या, इथे 3y आहे, इथे 3y पण आणि इथे पण 3y, पण दोघांचे चिन्ह वेगवेगळे आहे, म्हणून यांना सोपं सापडलं इथे की चिन्ह वेगळे फक्त, म्हणून बेरीज करायची, कारण की आपल्याला कट करायचे, 0 यायला पाहिजे आपलं उत्तर तिथे. म्हणून मी तिथे काय करतो, 5x + 3y = 9 अधिक 2x - 3y = 12. मग 5x अधिक 2x म्हणजे किती झालं 7x, 3x अधिक 3y अधिक 3y - 3y गेले 0 उरलं. मग x ची किंमत इथे 12 अधिक 9, 12 अधिक 9 झाले 21. आता x बरोबर 21 आहे, ओके, अधिक 7x, आपल्याला x ची किंमत काढायची. मग 7 ने इथे 7 ने x ला गुणलेले, इथे 21 ॲज इट इज, 7 इथे जाईल भागिले, मग 7 × 7, 7 × 21, म्हणून x ची किंमत आपल्याला इथे किती मिळाली 3 मिळालेली आहे. आता x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 तुम्हाला माहित आहे, इथे बघा समीकरण 1 5x + 3y = 9 हे समीकरण 1 आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं, 5 गुणिले x, 5x न म्हणता 5 गुणिले x, मग x ची किंमत आपली काय आली 3, बरोबर. मग 3y = 9 वजा 5 × 15 होता, बरोबर. मग हे 15 तिकडे गेल्यावर हे वजा होणार आहे, म्हणून हे वजाचं चिन्ह आहे, मग इथे मी देतो 15 फक्त, ओके. 3y, आता 9तनं 15 जात नाही, मग 15तनं तर 9 जाता ना, मग 15तनं 9 गेले, किती उरता तर आपण बघूया, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 6 उरले, पण 6चं चिन्ह वजा आहे, ओके. म्हणजे याचं चिन्ह काय, मोठ्या संख्येतनं छोटी संख्या गेली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, हे एक लक्षात ठेवायचं. मोठ्या संख्येतनं छोटी संख्या गेली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं वजाबाकी करताना, हे लक्षात ठेवायचं फक्त. आता 3 ने y ला गुणलेलं आहे, इकडे गेल्यावर भागिले, मग -6/3, मग 3 × 3, 3 × 6, म्हणजे हे 2 म्हणजे -2 आहे, म्हणून y ची किंमत काय आली आपली -2. मग x ची किंमत 3 आणि y ची किंमत -2, हे आपल्याला मिळालेलं गणित आहे. आता ठीक आहे, आपण हे जे गणित आहे हे गणित आपण इथं सोडवणार आहोत. मी तुमच्यासाठी एक पेज इन्सर्ट करतो वर, म्हणजे मला सोडवायला गणित जरा सोपं जाईल. आता मी पेज हे जे इन्सर्ट केलं आहे, ॲक्च्युली हे दिसायला जरा मला थोडं कठीण जातं, म्हणून मी फोटो वगैरे काढून ठेवला आहे त्याचा. चला, आता त्याचं हे समीकरण जे आहे हे आपल्याला सोडवायचे आहे. हे समीकरण मी इथे लिहितो. पहिलं उदाहरण काय बघा, 3a अधिक
5b बरोबर 26 हे झालं समीकरण 1 आणि a अधिक 5b बरोबर 22 हे झालं समीकरण 2. आता बघा लक्षात घ्या a अधिक एक मस्त बघा इथे चल काय आहे a आणि b हे दोन चल आहे. जर तुम्ही समीकरण 1 आणि समीकरण 2 ह्याच्यातलं दुसरं चल पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की दोघांच्याही संख्या सारख्या आहे, चिन्हही सारखे. मग मी इथे लिहिताना काय लिहितो, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. कारण की आपण जे पहिलं समीकरण पाहिलं ते एक उदाहरण पाहिलं होतं हे सेम त्याच्या पद्धतीचंच आहे. मग बघा आता समीकरण 1 बघा मी लिहितो 3a अधिक 5b बरोबर 26. आता मला समीकरण 2 लिहून घेऊ द्या. पहिल्यांदा आपल्याला ते वजा करायचं अधिक a अधिक 5b बरोबर 22. मी इथे शब्द काय वापरला की समीकरण 1 मधून समीकरण 2 काय करायचे आपल्याला इथे वजा करायचे. आता वजा करता येईना मग मी याचे चिन्ह समीकरण 2 चे चिन्ह बदलतील. याचा अधिक होतं वजा झालं, याचा अधिक होतं वजा झालं, याचा अधिक होतं वजा झालं. आता आपण गणित सोडवू. वजा करू म्हणतोय म्हणून अधिक 3a वजा 1a म्हणजे 2a इथे उरले, अधिक 5b वजा 5b म्हणजे गेले इथे 0 बरोबर 26 आणि 22 याच्यातली 26 ही मोठ्या संख्या आहे तिचं चिन्ह आहे अधिक आणि 22 ही लहान संख्या आहे त्याचं चिन्ह आहे वजा. मग 26 मधनं 22 गेले उरले 4. ओके मग 2a बरोबर 4 ही संख्या भेटली म्हणून a बरोबर 4/2 बरोबरचं चिन्ह व्यवस्थित काढून घेऊ द्या. मग बे 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 दुने 4 a ची किंमत काय आली आपली 2 ही आली. आता मी काय म्हणतो ही जी किंमत आहे ही आपण आता इथं a बरोबर 2 हे समीकरण 1 मध्ये टाकू. आपण 1 मध्ये टाकू. आता समीकरण 1 लिहून घेतो मी 3a अधिक 5b बरोबर 26. समीकरण 2 मध्ये टाकलं जास्त सोपं गेलं असतं आपल्याला कारण की तिथे गुणाकार करायची गरज पडलेली नसती. पण ठीक आहे चला काही हरकत नाही. आता 3a म्हणजे 3 गुणिले a पण 3a ची किंमत काय आपली 2 ही आलेली आहे. मग 2 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26. 3 दुने 6 अधिक 5b बरोबर 26. मग आता 5b बरोबर 26 हे 6 इथे अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा मग वजा 6. 5b बरोबर 26 मधनं 6 गेले 20. ओके मग आता 5 ने b ला गुणलेलं आहे तिकडे गेल्यावर भागिले मग b बरोबर 20/5 म्हणजे 5 1 5 5 चोक 20. मग b ची किंमत काय आली 4. मग दिलेल्या समीकरणाच्या उकल काय आल्या a आणि b याची किंमत आपली काय आली तर 2 आणि 4 ही आपली किंमत इथे आलेली आहे. चला आता त्याच्यातलं पुढचं गणित आपण सोडवू. याच्याच खाली मी सोडवून देतो. पुढचं गणित मला पाहून घेऊ द्या काय नेमकं म्हणजे मी तुम्हाला सोडवून दाखवू शकतो. बघा पुढचं गणित आहे मी गणित लिहून घेतो इथे पहिल्यांदा. दुसरं गणित याच्यातलं x अधिक 7y बरोबर 10 हे पहिलं समीकरण म्हणू आणि त्याच्याच बाजूला दुसरं समीकरण लिहितो मी 3x वजा 2y बरोबर 7 हे झालं दुसरं समीकरण. बरोबर लिहिलंय ना ठीक आहे. चला आता लक्षात घ्या इथे बघा या जे दुसरं चल आहे म्हणजे सॉरी दुसरं त्याचं इथे y आहे आणि इथे वजा 2y. मी काय करतो इथे पहिले जे चल आहे x इथे नुसता x आहे आणि दुसऱ्या समीकरणामध्ये हा 3x आहे. मी लिहिताना असं लिहितो समीकरण 1 ला 3 ने गुणू. एकदम सोपं जाणार आपल्याला. मग मी पहिलं समीकरण लिहितो x अधिक 7y बरोबर 10 याला मला 3 ने गुणायचं आहे म्हणून मी हे तुमच्यासाठी असं पद्धतीने लिहितोय. मग 3 गुणिले x होतं 3x अधिक 7 त्रिक 21 21y बरोबर नंतर 10 त्रिक 30 याला मी म्हणतो समीकरण
3. आता तुम्ही समीकरण 3 आणि समीकरण 2चं जर पाहिलं तर पहिला चल जो आहे तो सारखा झालेला आहे, त्यांचं चिन्हही सारखं, चलही सारखा झाला, त्याच्यासाठी तर आपण 3 ने गुणलं, आपल्याला काही वेळ थोडी लागला होता 3 ने गुणायला. मग आता इथे काय करायचं आपल्याला, समीकरण 1 व समीकरण 3 ची सॉरी 1 नाही समीकरण 2, समीकरण 2 व समीकरण 3 ची वजाबाकी करू. आता समीकरण 2 लिहून घेतो, 3x वजा 2y बरोबर 7 आणि 3x वजा 21y बरोबर 30. थोडंसं वर करतो कारण की तुम्हाला ते दिसेल की नाही मला शंकाच आहे. ओके, आता यांची आपण काय करणार आहे, वजाबाकी करणार आहे. मी हे संख्या अगोदरच लिहून घेतली, आता वजाबाकी करायची याची. मग वजा 3x, हे वजा हे अधिक होईल, हे अधिक आहे तर हे वजा होईल. ओके, अधिक 3x वजा 3x गेले 0. आता वजा 2y अधिक 21y, वजा 2y अधिक 21y ह्याची किंमत काय येणार, तर अधिक 19y, 20 19 बरोबर. आता हे जे समीकरण आहे बरोबर आहे ना आपलं, हां 7 21 अधिक 3 आणि हे दुसरं समीकरण 3x वजा 2y बरोबर 7. ओके, 7 21. ठीक आहे, आपण सोडून पाहू गणित. आता y इथे वजा 30 अधिक 7 इथे आले 23. ओके, वजा 23. मग y बरोबर सॉरी हे बघा इथे आपलं एक छोटंसं चुकलं. हां बघा इथे चिन्ह जे होतं हे अधिक होतं, मी वजा लिहिलं, हे वजा म्हणजे इथे 19y न येता इथे 23 येईल. ओके सॉरी, वजा 23. मग आता वजा 23 भागिले 23, मग 23 एक 23. ओके, आता y ची किंमत आपली किती आली, मग y बरोबर 1. ही छोटीशी सिली मिस्टेक होऊ शकते मित्रांनो, माझ्याकडे नाही झाली तुमच्याकडे होऊ शकते, असं काही नाही आहे, मी काय सुपरमॅन नाही आहे. मग y बरोबर 1 ही किंमत जी आहे ही किंमत आपण समीकरण एक तर 2 मध्ये टाकू किंवा समीकरण 1 मध्ये टाकू. मग बघा y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये टाकू. मग y बरोबर 1 हे चिन्ह हे वजा, हे वजा हे वजा म्हणजे हे अधिक होणारच होतं, म्हणून y बरोबर 1 समीकरण 1 मध्ये टाकू. मग समीकरण 1 x अधिक 7y बरोबर 10 किंवा 2 मध्ये टाकले असेल तरी चाललं असतं. मग y x अधिक 7 गुणिले y म्हणजे 1 बरोबर 10. मग x बरोबर 10 वजा 7 म्हणजे 7 एक 7 झाले असे इकडे गेल्यावर वजा. मग x बरोबर x ची किंमत किती आली 3. मग दिलेल्या समीकरणाची उकल x आणि y, पहिल्यांदा नेहमी x लिहायचा, सॉरी a आणि b ना आपल्याला इकडे, सॉरी नाही x आणि y आहे बरोबर, x. मग x ची किंमत 3 आली, मग नेहमी x आणि y लिहायचं. मग x ची किंमत किती 3, y ची किंमत किती 1. मग ही दिलेल्या समीकरणाची ही झाली आपली उकल. आता आपण पुढचं बघूया गणित, एक इन्सर्ट पेज करून घेतो म्हणजे तुम्हाला पुढचं गणित सांगायला मी मोकळा. पुढचं बघूया. नेक्स्ट सम आहे, एक्झाम्पल आहे आपलं तिसरं गणित याच्यामधलं, तर ते आहे 2x वजा 3y बरोबर 9 हे समीकरण 1 आणि 2x अधिक y, 2x अधिक y बरोबर 13. ओके, हे समीकरण 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुमच्या एक लक्षात येईल, तर इथे 2x आहे आणि इथे पण 2x आहे. मग आपलं काम इथे फार सोपं होऊन जातं. मग मी काय म्हणतो, समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग समीकरण 1 लिहून घेतो मी आधी, 2x वजा 3y बरोबर 9 आणि दुसरं समीकरण 2x अधिक y बरोबर 13 हे मी म्हणतोय वजा करू.
समीकरण मी जसं तसं पहिल्यांदा लिहून घेतलं. आता वजा करू म्हटल्यानंतर वजा वजा वजा, कारण की पहिलं जे समीकरण होतं, सॉरी दुसरं जे समीकरण होतं त्याचे सगळेच चिन्ह अधिक होते. मग वजा 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 केलं, अधिक 2x वजा 2x गेले, इथे उरलं 0. वजा 3y वजा y म्हणजे वजा 4y, वजा 3y वजा 1y म्हणजे वजा 4y, बरोबर. 9 वजा 13. आता 9तनं 13 गेले, म्हणजे 13 सॉरी जात नाही, पण 13तनं 9 गेले, किती उरले वजा 4. ओके, y ने 4ला गुणलेले इकडे आल्यावर भागिले चिन्हासहित घेऊन येऊ भाऊंना, म्हणजे y बरोबर वजा 4 छेदी वजा 4, वजा वजा अधिक झालं, 4 1 4 4 1 4. y ची किंमत किती आली 1. आता y ची आलेली किंमत 1 जी आहे ती आपण टाकू समीकरण 1 मध्ये. मग y बरोबर सोपं कशात जाईल आपल्याला 2 मध्ये टाकू आपण, y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये टाकू. ओके, मग 2x अधिक y बरोबर 13 समीकरण 2 मध्ये टाकतोय ना, मग y ची किंमत 1 आहे, मग 2x अधिक 1 बरोबर 13. मग 2x बरोबर 13 अधिक इकडे 1 तिकडे गेल्यावर वजा वजा 1, मग 2x बरोबर 13 सॉरी 13 वजा 1 12 12. मग x ची किंमत किती आली, अधिकच होता ना, हां बरोबर. मग 12 छेदी 2, 2 ने x ला गुणलेलं होतं, तिकडे गेल्यावर भागिले, मग बे 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 बेसक 12. मग x ची किंमत किती आली, x बरोबर 6. म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल x y बरोबर का म्हणजेच काय तर ती 6 आणि 1 सॉरी 1 6 आणि 1 ही अशी आपली उकल आलेली आहे. आता ह्याच्यातलं आपण तिसरं गणित बघूया. थोडंसं खोडूनच टाकतो मी, जरा सोपं जातं नंतर पाहायला मला पुढचं. तुम्ही नंतर बघू शकता मी हे काय लिहिलेलं होतं, किंवा पॉज करू शकता, व्हिडिओ मागे घेऊ शकता तुम्ही. माझ्या मते तुम्हाला मी जे काही सांगतोय ते कदाचित समजत असावं असं मला वाटतंय. इथे काय एक संख्या गेलेली आहे, नेमकी काय गेली तीच आठवत नाही मला. हां 5m वजा 3n वजा 7 आहे ना. ओके ओके ठीक आहे, चल चौथं गणित लिहितो मी इथे. बघा चौथं गणित आहे आपलं, पेन कलर बदलू, ब्लू कलर घेतो चला. आता 5m वजा 3n बरोबर 19 हे पहिलं समीकरण झालं, आणि दुसरं घेतो m वजा 6n बरोबर वजा 7. ठीक आहे, वजा 7 आहे, हे झालं आपलं दुसरं समीकरण. आता इथे जर तुम्ही बघितलं तर दुसऱ्या समीकरणामध्ये m ला कुठल्याही प्रकारचा सहगुणक नाही. मग मी इथे लिहितानाच काय म्हणतो, समीकरण 2, या समीकरण 2 ला मी 5 ने गुणतो, कारण की m चा सहगुणक पहिल्या समीकरणाचा 5 आहे, म्हणून समीकरण 2 ला 5 ने गुणू. मग समीकरण 2 लिहून घेतो, m वजा 6n बरोबर वजा 7, याला गुणायचं आहे 5 ने, म्हणून 5 ने गुणतो तर काय उत्तर येईल. मग 5m वजा 5 30n बरोबर 7, 7 5 35 वजा 35, हे झालं आपलं समीकरण तिसरं. आता तुम्हाला व्यवस्थित दिसण्यासाठी मी हे थोडंसं वर करून घेतो. ओके ठीक आहे. आता 5m वजा 30n बरोबर वजा 35 हे तिसरं समीकरण झालं. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 जवळजवळ सारखे झाले. मग मी इथे लिहिताना लिहितो, समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. आता समीकरण 1 लिहितो, 5m वजा 3n बरोबर 19 आणि 5m वजा 30n बरोबर वजा 35, आणि आपल्याला हे वजा करायचं आहे त्यातल्या त्यात. समीकरण तर मी लिहून टाकलं जसंच्या तसं, आता हे वजा करायचं आहे, याचं चिन्ह अधिक आहे हे वजा होईल, याचं वजा येतं हे अधिक होईल, याचं वजा येतं हे पण अधिकच होईल. आता अधिक 5m वजा 5m भाई साहब तुम जाओ. आता 30तनं 3 गेले, माझ्यामध्ये इथे उरता 27n, बरोबर आहे ना, अधिकचा काही संबंधच नाही. 27n बरोबर 19 अधिक 35 आणि 9 अधिक 5 इथे आले 4 हातचाला 1
3 आणि 1 4 आणि 1 5 54. 27 दुने 54 माझ्या मते होतात असं मला वाटतं. आता 27ने n ला गुणलेलं आहे, मग n बरोबर 54/27. तिकडे आल्यावर भागिले 27 दुने 54. मग n ची किंमत आली 2. आता ही किंमत आपण टाकणार आहोत n ची किंमत आली आपली 2. मग n बरोबर 2 समीकरण आपण 1 मध्ये टाकू. समीकरण 1 मध्ये टाकू. मग समीकरण 1 लिहून घेऊ. 5m वजा 3n बरोबर 19. मग 5m वजा 3n म्हणजे 3 गुणिले n. n ची किंमत 2 आली म्हणून 2 बरोबर 19. मग 5m बरोबर वजा 3 दुने 6 बरोबर 19. आता इथे 6 वजा आहे, तिकडे गेल्यावर अधिक म्हणून 5m बरोबर 19 अधिक 6. मग 5m बरोबर 19 अधिक 6 25. 5ने m ला गुणलेले, तिकडे गेल्यावर भागिले. मग m बरोबर 25 भागिले 5. 5 1 5, 5 5 25. m ची किंमत आली 5. आता n ची किंमत आली 2, m ची किंमत आली 5. म्हणजे दिलेल्या समीकरणाची उकल, जी उकल आहे आपली, ती उकल काय येणार आहे आपल्याला. मग m आणि n याच्या किमती लिहायच्या. 5 आणि 2 ही उकल आहे. थोडंसं अक्षर खराब आहे, याच्याबद्दल मी क्षमस्व सर्वांचा, पण माझ्या मते तुम्हाला हे समजलेलं असावं. आता 5वं गणित आपण याच्या अगोदर सोडवूया मस्तपैकी. मी त्याच्यासाठी ते गणित पाहून घेतो एकदा पुन्हा तुमच्यासाठी. मला स्क्रीन टाईम वाढवावा लागेल कदाचित हा, म्हणजे जेणेकरून मला हे गणित सापडणं सोपं जाईल. ठीक आहे, चला 5वं गणित काय आहे बघूया. 5x अधिक 2y बरोबर वजा 3 समीकरण 1 आणि x अधिक 5y बरोबर 4 समीकरण 2. ठीक आहे, चला बघूया. आता नक्की तेच ना, x अधिक 5y बरोबर 4 आणि 5x अधिक 2y बरोबर वजा 3. ठीक आहे, ओके. आता इथे जर पाहिलं तर x इथे 5 आहे आणि इथे y 5 आहे, तर इथं yचा 2 नाही करता येत. आपण इथे दुसऱ्या समीकरणामध्ये x चा 5 आपल्याला नक्कीच करता येईल. मग आता मी लिहिताना लिहितो समीकरण 2 ला 5 ह्या 5ने गुणायचे. हा 5 म्हणजे आपल्याला इथे 5 संख्या पाहिजे म्हणून या 5ने गुणायचं. ला 5ने गुणू का, आता इथं 5 आणायचं आहे म्हणून. एकाला 5 देऊन चालणार नाही ना, सगळ्यांनाच 5ने गुणावं लागतं. मग पहिले बघा मी समीकरण लिहितो. दुसरं x अधिक 5y बरोबर 4 याला 2ने गुणायचं आहे. 2ने म्हणजे 5ने गुणायचं आहे. मग काय येईल बघा. 5x अधिक 5 5 25 y बरोबर 5 चोक 20. हे झालं समीकरण 3. आता समीकरण 1 आणि समीकरण 3 जर तुम्ही पाहिलं तर त्याचा x चा सहगुणक हा सारखा आहे, त्यांचं चिन्हही सारखं आहे, सगळंच सारखं आहे. जर सारखं असेल तर वजाबाकी करायची, विरुद्ध असेल तर बेरीज करायची. मग बघा मी म्हणताना म्हणतो समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू. मग समीकरण 1 5x अधिक 2y बरोबर वजा 3 आणि 5x अधिक 25y बरोबर 20. समीकरण 2 वजा करायचे. मग साहेब लिहिताना आपण असं लिहिले वजा वजा वजा, द्या वजा सगळ्यांना चिन्ह. अधिक 5x वजा 5x गेले 0 0 व्यवस्थित काढू द्या. परत तुम्ही म्हणाल सर काय लिहिलं. अधिक पुढचं पाहू अजून. अधिक 2y वजा 25y. आता 25चं चिन्ह वजा आहे, 2चं चिन्ह अधिक आहे. 25 मधून 2 गेले, माझ्यामध्ये 23 उरता. वजा 23y. मोठ्या संख्येतनं छोटी गेली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. आता इथे दोघांचेही चिन्ह सारखे, दोघांचे चिन्ह वजा आहे, मग इथे बेरीज होईल. वजा 20 वजा 20 वजा 3 म्हणजे वजा 23. मग y ची किंमत आपल्याला येईल वजा 23 छेदी वजा 23. 23 1 23 अधिक वजा वजा अधिक होतो. मग y ची किंमत आली आपल्याला 1. आता y ची किंमत 1 आलेली आहे. ही किंमत आपण समीकरण सोप्यामध्ये टाकू. मग y बरोबर 1 समीकरण 2 मध्ये टाकू. समीकरण 2 काय आहे.
x अधिक 5y बरोबर 4. मग y ची किंमत तर 1 आली. मग x अधिक 5 गुणिले 1 बरोबर आहे ना, 5 गुणिले 1 बरोबर 4. मग x अधिक 5 गुणिले 1 5 बरोबर 4. मग x बरोबर 4 वजा 5, 5 अधिक होतो इकडे गेल्यावर वजा. मग x ची किंमत आपल्या आलेली वजा 1. म्हणून दिलेल्या समीकरणाच्या उकल xy म्हणजे वजा 1 आणि 1 ही समीकरणाची उकल आपली आलेली आहे. या पद्धतीने आपल्याला हे गणित आपण सोडवलेलं आहे. आता लगेच पुढच्या गणिताकडे पटापट वळूया आपण. पुढचं गणित थोडंसं तुमच्यासाठी ट्रिकी आहे, माझ्यासाठी सुद्धा आहे. असं काही नाही की तुमच्यासाठी ट्रिकी ते माझ्यासाठी पण आहे, विशेष काही नाही. चला सोडवूया पुढचं गणित. मी पेन चेंज करून घेतो आता, थोडासा रेड पेन घेतो, ऑरेंज घेतो, रेड नको. चला रेड 6वं गणित आहे बघा. 1/3 x अधिक y बरोबर 10/3 हे झालं पहिलं समीकरण. आणि दुसरं आहे 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4. बघा थोडंसं ट्रिकी गणित आहे, सोपं आहे, काही खूप रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. बघा सोडून घेऊ. पहिल्यांदा आपण समीकरण 1 याला म्हणू समीकरण 2. पहिले समीकरण 1 चा विचार करू. बघा इथे समीकरण 1 जे आहे याच्या छेदामध्ये 1/3 x अधिक x हा छेदात नाही, हा अंशातच आहे, अधिक y हा पण अंशातच आहे बरोबर 10/3. आता इथल्या बाजूचं जो छेद आहे तिथे 3 आहे, इथे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे सुद्धा 3 आहे. हा आपल्याला 3 नकोय छेदामध्ये, तो घालवायचा आहे मला. सरळ सोपं समीकरण पाहिजे. छेदात 3 काय करतोय, मला नको बाबा छेदात 3, मग तो घालवायचा आहे आपल्याला. म्हणून मी काय म्हणतो बघा इथं समीकरण 1 ला 3 ने गुणू. छेदात 3 आहे ना, मग अंशात 3 आणावं लागेल. असं डायरेक्ट तर नाही जाणार. मग मी लिहिताना समीकरण लिहितो, तुम्हाला समजेल बघा. 1/3 x हा x अंशात आहे अधिक y हा अंशात आहे, याच्या छेदात काहीच नाही आहे असं आपण कन्सिडर करू की 1 आहे बरोबर 10/3. याला आपण कशाने गुणतोय, 3 ने गुणतोय. म्हणजे या पूर्ण समीकरणाला गुणणारे म्हणजे काय होईल बघा, 3 गुणिले 1/3 x अधिक 3 गुणिले y/1. एकाचा काही संबंध नाही, एक असला काय नसला काय फरक पडत नाही, म्हणजे नसावा असा नाही अर्थ होतो त्याचा. 3 गुणिले 10/3. आता 3 1 3 3 1 3 गेले. इथं जायला काहीच नाही आहे, मग या 3 ने वायला गुणावं लागेल. इथे पण 3 1 3 3 1 3 गेले. मग इथे काय उरलं आपल्याला, हे गेलेले x उरला. 1 x जिसका कोई नहीं होता उसका 1 होता है. 1 x अधिक 3 y बरोबर 10. हे झालं समीकरण 4. सेम कंडिशन आपण इथे सुद्धा वापरणार आहोत. बघा इथे छेदामध्ये 4 आहे बरोबरच्या चिन्हाच्या अलीकडे आणि तिकडे छेदामध्ये 4 आहे. मग मी लिहिताना लिहितो समीकरणाला किंवा समीकरणाच्या दोन्ही बाजूस असा शब्दप्रयोग आहे आपल्या पुस्तकामध्ये. समीकरणाच्या दोन्ही बाजूस 4 ने गुणू. मग आता दोन्ही बाजूस मग पहिले समीकरण लिहून घेतो. 2x अधिक 1/4 y बरोबर 11/4 गुणिले 4. का तर छेदात 4 आहे, मला नको येतो तो काढून टाकायचा आहे म्हणून 4 ने गुणतो. मग काय येईल, 4 गुणिले 2x अधिक 4 गुणिले 1/4 y बरोबर 4 गुणिले 11/4. आता इथं छेदात घालवायला काहीच नाही, जिसका कोई नहीं उसका 1 है. मग 4 दुने 8 8x अधिक 4 1 4 4 1 4 म्हणजे इथे y बरोबर 4 1 4 4 1 4 म्हणजे इथे उरले 11. हे झालं समीकरण आपलं, सॉरी 4 म्हणू याला आणि याला म्हणू आपण 3. समीकरण 3 आणि हे झालं समीकरण 4. आता समीकरण 3 आणि 4 आपल्याला नॉर्मल कंडिशनमध्ये भेटलेले आहे असं आपण कन्सिडर करूया इथे.
आता हे समीकरण 3 आणि 4 हे आपल्याला सोडवायचं आहे गणित. मग मी इथे बघा काय आणतो, इथे समीकरण एक्स तिसरं बघा, x अधिक 3y बरोबर 10 आणि 8x अधिक y बरोबर 11. मग या yचे 3 करणं जरा सोपं जातंय मला. इथे 8x आणायचा म्हणजे फार मोठा गुणाकार होईल तो. मग इथे मी लिहिताना काय लिहितो, समीकरण 4 ला 3 ने गुणू. 3 ने का गुणतोय, तर ह्या तिसरं जे समीकरण आहे याच्यात y हा जो चल आहे याचं जो सहगुणक आहे तो 3 आहे, म्हणून आपण 3 ने गुणतोय. तुम्हाला असं वाटेल की हे संख्या कुठून आणताय, म्हणून नाही घेते मी त्या, ह्या इथून आपण निवडतो. मग आता समीकरण 4 लिहितो, 8x अधिक y बरोबर 11 याला आपण गुणतोय 3 ने. 8 त्रिक 24x अधिक y y नुसता y ने 24x अधिक 3y बरोबर 33. ओके, हे झालं समीकरण 5. समीकरण फक्त वाढले, बाकी काही विशेष नाही आहे, हाय गणित तेवढं तसंच येते. आता समीकरण 3 आणि 5चा विचार करू. त्याचा जो yचा सहगुणक आहे तो सारखा आहे, त्याचं चिन्ह पण सारखं आहे, सहगुणक सारखा, त्या चल सारखा, चिन्हही सारखं, करायची वजाबाकी. सारखं दिसलं की वजाबाकी, वेगळं दिसलं की बेरीज, एवढं लक्षात ठेवायचं. मग समीकरण 3 व 5 ची वजा बाकी करू. हा शब्द वापरणं फार सोपं असतं. समीकरण 3 मधून 5 वजाबाकी करू आणि त्या परीक्षकाला वाटलं 3 मधनं 5 नाही, 5 मधनं आणि 3 वजा केलंय, वाटत नाही शक्यतो अशी गोष्ट, पण असं वाटलं तर काय करणार, त्यापेक्षा समीकरण 3 व 5 ची वजाबाकी करू. भाऊ तुला जे समजायचं ते समजून घे. ठीक आहे, आपल्याला असं म्हणून सुद्धा चालणार नाही, पण ठीक आहे आपल्याला. आता बघा समीकरण 3 लिहून घेऊ. तिसरं काय, x अधिक 3y बरोबर 10 आणि 5वं समीकरण आहे ते 24x अधिक 3y बरोबर 33. आता वजाबाकी करू. वजा 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 24x अधिक x म्हणजे झालं वजा 23x. वजा 23 पाहिजे ना, वजा 23x अधिक 3y वजा 3y गेले 0 बरोबर, इथं अधिक वजा काही चिन्ह द्या तुम्ही, वजा 33 वजा 10 अधिक 10 म्हणजे झाले वजा 23. आता थोडंसं वर करून घेतो म्हणजे तुम्हाला दिसेल. मग वजा 23x बरोबर वजा 23. मग x हा वजा 23 चिन्हासहित इकडे घेऊन येतो, वजा 23 छेदी वजा 23, वजा वजा अधिक 23 एक 23, 23 एक 23. x ची किंमत आली 1. आता x ची किंमत आलेली आहे 1, ही किंमत टाकू आपण सोप्या सहगुणकात. मग एक काम करू, चौथ्या सहगुणकामध्ये टाकू आपण. x बरोबर 1 समीकरण 4 मध्ये टाकू. 5 मध्ये टाकलं तरी चालेल, 3 मध्ये टाकलं तरी चालेल, पण समीकरण x बरोबर 1 ही किंमत समीकरण 4 मध्ये टाकू. मग 8x अधिक y बरोबर 11. मग 8 गुणिले 1 अधिक y बरोबर 11. मग y बरोबर 8 एक 8च होतं, इकडे गेल्यावर 11 वजा 8. मग y बरोबर 11तनं 8 गेले 8, 9 10 11, किती उरले 3 उरले. म्हणजे x आणि y ही याची जी उकल आलेली आहे आपली ती आलेली आहे 1 आणि 3. ही संख्यांची आपली उकल आलेली आहे. माझ्या मते तुम्हाला हे समजलेलं असावं. आपण याच्यातलं पुढचं गणित आता बघूया पटकन, म्हणजे तुम्हाला आपण मोकळं तुम्ही हे गणित लिहायला तुमच्यासाठी. माझ्या मते तुम्हाला हे समजत असावं. बघा एकदम सोपा प्रकार आहे आता पुढचा, फक्त बडी बडी बाता असं म्हटल्याला काही हरकत नाही ह्यासारख्या उदाहरणांना. 99x अधिक 101y बरोबर 499. गणित तसं मोठंच आहे, याला म्हणतो समीकरण 1. आणि दुसरं आहे 101x अधिक 99y बरोबर 501. ठीक आहे, चला बघा तुम्ही जर हे ह्याच्यासारखे उदाहरणं जर ऑब्झर्व केले तर तुम्हाला असं लक्षात येईल की जे सहगुणक आहे त्यांची अदलाबदल आहे. इथे एक्सचा सहगुणक 99 आहे, तर इथे एक्सचा 101 आहे. इथे वायचा सहगुणक 99 आहे, तर इथे वायचा 101 आहे.
मग इथे मी काय करतो बघा, एकच फंड आहे याच्यामध्ये, सगळ्यात सोपं गणित. एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची, संपलं गणित. बघा, समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. मग आता बघा, 99x अधिक 101y बरोबर 499 आणि 101 लिहितो व्यवस्थित, 101x अधिक 99y बरोबर 501. चला बेरीज करूया आपण. बेरीज काय होते, ॲक्च्युली 100 100 200 ना, 200च होतं ना, बरोबर. ओके, 9 आणि 1 10 0 हात चाला बरोबर 200x. 200x अधिक 200y बरोबर 9 आणि 1 10 0 हात चाला 1 परत, बरोबर आहे का, बरोबर 1000. ओके, आता 200x अधिक 200y बरोबर 1000. इथे 200 ने आपण सगळ्या बाजूला जर डिव्हाइड केलं तर काय उत्तर येतं बघा, x अधिक y बरोबर, म्हणजे असं म्हणा की 0 0 असे गेले तरी पण 2 5 10 5. हे झालं समीकरण 3. ओके, बहुत सिंपल आहे. तुम्ही असं म्हणा की हे सगळ्यात जास्त सोपं आहे. आता सेम कंडिशनमध्ये आपण इथं आता काय करू, समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. परत लिहून घ्या. समीकरण 1, 99x अधिक 101y बरोबर 499 आणि परत 101x अधिक 99y बरोबर 501. वजाबाकी करतोय आपण आता. वजा वजा वजा, सगळ्यांचे चिन्ह बदलून जातील. ऑलरेडी त्यांचे चिन्ह सगळ्यांचे प्लस होते म्हणून वजा झाले. आता 99 मधनं 101 गेले, म्हणजे इथे वजा 2x अधिक 2y बरोबर वजा 2. चिन्ह बदलून टाकतो. पहिलं चिन्ह आपण जनरली वजा ठेवत नाही, चालत नाही असं नाही, ठेवत नाही. मग मी लिहिताना लिहितो, दिसत नसेल तुम्हाला कदाचित. बघा, 2x वजा y बरोबर 2, वजा y नाही वजा 2y. ओके, आता 2 या बाजूला कॉमन आहे, मी सगळ्या दोन्ही बाजूला 2 ने भागून, दोन्ही बाजूस 2 ने भागू. मग दोन्ही बाजूस 2 ने भागल्यावर काय येईल, x वजा y बरोबर 1. हे झालं समीकरण किती होतं आपलं ते 4. समीकरण 4. आता तुम्ही बघा, समीकरण 3 आणि समीकरण 4 जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर y जो सहगुणक, y जो चल आहे त्याचं समीकरण 4 मध्ये चिन्ह आहे वजा, समीकरण 3 मध्ये चिन्ह आहे अधिक. मी आता किंमत कशी काढतो बघा. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 मी बाजूला लिहून घेतो. बघा, समीकरण 3 काय, x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1. ओके, वजाबाकी करतोय आपण, सॉरी काय करतोय, बेरीज करतोय ना आपण, बेरीज करतोय. अधिक y वजा y गेले 0, उत्तर येणार x अधिक x 2x बरोबर 5 छेदी 1 नाही, 5 अधिक 1 6. मग x ची किंमत किती आली आपली, 6 आली. ही किंमत समीकरण 3 मध्ये टाका किंवा समीकरण 4 मध्ये टाका, तुम्हाला जिथे सोपी वाटेल तिथे टाका. ओके, आता बघा समीकरण 4 मध्ये टाकू. मग x बरोबर 6 समीकरण 4 मध्ये टाकू. समीकरण 4 काय आहे, तर x वजा y बरोबर 1, सॉरी 1 येतो 1. आता x ची किंमत आली 6 वजा y बरोबर 1. मग वजा y बरोबर 1 वजा 6, मग वजा y बरोबर 1तनं 6 ने जात 7 नाही गेले, पण मोठ्या संख्येतनं छोटी संख्या गेली, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून वजा 5. म्हणून y ची किंमत इथे वजा, दोन्ही बाजूला वजा 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 अधिक, मग y बरोबर 5. म्हणून उकल काय आली आपली, x आणि y ची उकल आली आपली
6 आणि 5 ही आली आपली उकल. समजतंय तुम्हाला? एकदम सोपं गणित होतं हे तसं पाहिलं तर. याच्यातला पुढचा पार्ट जो आहे 49x वजा 57y हा पण आपण सोडवून बघूया. आपल्याला आपण बराच मोठा व्हिडिओ बनवलेला आहे हा तसं पाहिलं तर. तरी पण ठीक आहे, काय हरकत नाही. पेज नवीन घेतो मी, इन्सर्ट पेज. बघा 49x वजा 57y बरोबर 172 समीकरण 1 आणि 57x वजा 49y बरोबर 252 बरोबर 252 याला मी म्हणतो समीकरण 2. ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणजे कसं माझ्या मते हे शेवटचं उदाहरण होतं वाटतं आपल्याला असलेलं. आता आपण बघू याच्यात हे कसं आपल्याला सोडवता येईल. बघा आता नेहमीप्रमाणे समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू सगळ्यात पहिल्यांदा. मग समीकरण 1 आणि 2 ची बेरीज करायची. 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252 बेरीज करतो आहे. मग आता बेरीज करताना 9 अधिक 7 किती होता? 9 अधिक 7 इथे 6, 5 आणि 5 10. ओके बरोबर. 106x वजा 106y बरोबर 172. 2 आणि 2 4, 7 आणि 5 7, 8 9 10 11 12 2 हातचाला 1 2 आणि 2 4. आता 424 भागिले आपल्याला करायचे 106. 424 भागिले 106 100 साई चोक. हे बघा 100च्या वाड्यात 10 चोक 400 आणि साई चोक 24 म्हणजे x वजा y बरोबर इथे येणार 4 बरोबर. 100च्या पाड्यात 400 किती नंबरला येणार? 4 नंबरला. आणि 6च्या पाड्यात 24 किती नंबरला येणार? तर 4थ्या नंबरला. म्हणून मग मी काय म्हणतो x वजा y बरोबर 4 याला मी म्हणतो समीकरण 3. ओके. नंतर आता समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू. आता समीकरण 1 लिहून घेऊ आपण. 49x वजा 57y बरोबर 172 आणि 57x वजा 49y बरोबर 252. आता यांची आपल्याला करायची वजाबाकी. चिन्ह बदलणार. याचं अधिक आहे, ह्याचं होणार वजा. याचं वजा होतं होईल अधिक, हे अधिक येतं होईल वजा. आता 49 आणि 57 49 57 वजा 49 होता 8 वजा बरोबर ना 50 हां 8x वजा 8y बरोबर आणि 152. आता 252 वजा 172 आपल्याला करायचे. म्हणजे 252 ही संख्या समजा वर आहे असा विचार करू आपण. 2 25 मधनं 17 गेले. किती उरता? 17 18 19 20 80. ओके 80 वजा 80. आता ह्यांचे सगळ्यांचे चिन्ह वजा आहे तर आपण त्यांना करून घेऊ अधिक. मग वजाच्या ऐवजी म्हणतो 8x अधिक 8y बरोबर 80. सगळ्यांचे चिन्ह वजा होते. ओके. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या पूर्ण समीकरणाला 8 ने भाग जाऊ शकतो. मग मी लिहिताना लिहितो दोन्ही बाजूस
8ने भागू, मग x अधिक y बरोबर 10, इथं 8ने भाग दिला तर 10 उत्तर येईल. हे झालं समीकरण 4. ओके. आता हे समीकरण 4 आलं. समीकरण 3 आणि 4 जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एक लक्षात येईल. तर आपण इथे काय करणार, नेहमीप्रमाणे समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता समीकरण 3 लिहून घेतो मी, x वजा y बरोबर 4 आणि समीकरण 4 x अधिक y बरोबर 10. बेरीज करू म्हटल्यानंतर कोणाचं चिन्ह बदलणार नाही, ह्या दोघांचं सारखं आहे म्हणून 2x वजा y अधिक y गेले 0, इथं 0 बरोबर 10 आणि 4 14, मग 2x इथे. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या एक लक्षात येईल, एक मिनिट, पेन कुठे गेला माझा, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तुमच्या एक असं लक्षात येईल की हा जो पेन डिस्चार्ज झाला होता, सॉरी, 2x बरोबर 14 आहे. मग मी लिहिताना लिहितो 2x बरोबर 14, 2 आणि ह्या x ला गुणलेले तिकडे गेल्यावर भागिले, मग x बरोबर 14 भागिले 2, बेक बे, बेसाती 14. x ची किंमत किती आली, 7 आली इथे. आता x ची किंमत 7 आली, मग ही जी किंमत आलेली आहे ही किंमत आपण समीकरण 3 किंवा 4 मध्ये टाकू शकतो. मग x बरोबर 7 समीकरण 3 मध्ये टाकू. आता हे x बरोबर 7 ही किंमत समीकरण 3 मध्ये टाकायचे. समीकरण 3 काय, x वजा y बरोबर 4. ठीक आहे, मला लिहून घेऊ द्या. x वजा y बरोबर 4, x ची किंमत 7 आली, मग 7 वजा y बरोबर 4, मग वजा y बरोबर 7, इथं अधिक आहे तिकडे गेल्यावर वजा 4 वजा 7, मग वजा y बरोबर 7तनं 4 गेले किती उरता, मग 3 उरता, वजा 3, मग हे हाय वजा आहे, हाय वजा आहे, मग y बरोबर 3. मग दिलेल्या समीकरणाची उकल x आणि y ही दिलेल्या समीकरणाची उकल काय आली तर 7 आणि 3 ही उकल, सॉरी ही हा दुसरा, ही उकल आहे. माझ्या मते तुम्हाला हा लेसन आणि हा पहिला पार्ट माझ्या मते तुम्हाला समजलेला असेल. होप आपण पुढचाही संग्रह जो आहे तो नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करूया ह्याच पद्धतीने. आय होप यू माइट हॅव लाईक्ड माय व्हिडिओ. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.